ना जमीन मिळाली आहे, तुम्ही आपला जीवन वापन त्या जमिनीवर करू शकता। जे आदिवासी आणि इतर पारंपरिक वननिवासी आहेत त्या गावचे ग्रामसभेचे लोकांना ते जमीन मिळाली आहे, त्यामध्ये मासेमारी करू शकतात। त्यांना जे तलाव मिळाले आहेत, जे पूर्ण जमीन मिळाली आहे त्यांना, जिल्हा परिषदेचं असं म्हणणं आहे का हे जमीन आमची आहे। नमस्कार, मी नरेश बोपचे आणि आपण बघत आहात सत्य को जानो न्यूज। आता सध्या मी सालेकसा पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरामध्ये आहो आणि या ठिकाणी आपण एक बॅनर बघत आहात की मरण उपोषण अन्नत्याग उपोषण या ठिकाणी सुरू आहे। सालेकसा तालुक्यातील सामूहिक वन हक्क प्राप्त 40 ग्रामसभेचे ते वन हक्काची मागणी आहे। मागील 8 दिवसापासून म्हणजेच 19 जून पासून या ठिकाणी ते अन्नत्याग आंदोलन करत आहेत। असं यांना आतापर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी भेटण्याकरिता आले काय, जनप्रतिनिधी आले काय आणि आले तर त्यांच्याशी काय चर्चा झाली, अजूनपर्यंत त्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे का घेतला नाही ते आता ह्या बातमीच्या माध्यमातून बघूया। तर आपल्या सोबत या ठिकाणी उपोषण करणारे ग्रामसभा महासंघ सालेकसाचे उपाध्यक्ष आहेत। या ठिकाणी सर्व पदाधिकारी नियुक्त झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा उपोषण करण्यात येत आहे। मी विश्वनाथ मेंढे, ग्रामसभा महासंघ सालेकसा उपाध्यक्ष आहो। आपल्या मुख्य मागण्या काय आहेत? मुख्य मागण्या म्हणजे आमच्या सामूहिक वन हक्क समिती ग्रामसभा, जे प्रत्येकाच्या ग्रामसभा आहेत, गिरोला आहे, भजेपारा आहे, आपला भजिया दंड आहे, अंड्री आहे आणि अनेक पूर्ण आमच्या तालुक्यातल्या ज्या ग्रामसभा आहेत त्यांना जमीन मिळाली आहे। तुम्ही आपला जीवन वापन त्या जमिनीवर करू शकता। जे आदिवासी आणि इतर पारंपरिक वननिवासी आहेत त्या गावचे ग्रामसभेचे लोकांना ते जमीन मिळाली आहे, त्यामध्ये मासेमारी करू शकतात। त्यांना जे तलाव मिळाले आहेत, जे पूर्ण जमीन मिळाली आहे त्यांना, जिल्हा परिषदेचं असं म्हणणं आहे का हे जमीन आमची आहे आणि आम्हाला 2006 नियम 2008 आणि सुधारित हे नियम आहे 2012च्या, त्याच्यानुसार सरकारने आम्हाला कायद्याअंतर्गत जमीन आमच्या ग्रामसभेला दिली आहे आणि इम्प्लिमेंटेशन ते करत नाही आहेत जिल्हा परिषदवाले। आणि वन विभाग होता, वन विभागाने ते आम्हाला जमीन दिलेली आहे, पण फक्त आता प्रॉब्लेम आहे की जिल्हा परिषद आम्हाला जागा देत नाही आहे। ते म्हणते का आमची जागा आहे ही। आता जे मासेमारी करत आहेत ढिवर समाजाचे लोक, त्यांच्या संस्थांना ते देत आहेत, तर आमचं असं म्हणणं आहे का आम्ही करू, काय करायचं त्याच्या व्यवस्थापन त्या जमिनीच्या किंवा तलावाच्या ते आम्ही करू आता, असं आमचं म्हणणं आहे। अच्छा, तर आतापर्यंत मग संबंधित विभाग जिल्हा परिषदचे कोणी पदाधिकारी वगैरे कोणी किंवा अधिकारी वगैरे आपल्याला भेट दिली काय? कलेक्टर साहेबाला आम्ही भेटलो जाऊन, तर कलेक्टर साहेबांनी बोलले की तुम्ही सीओला साहेबाला बोला, मी त्यांना फोन करतो। मग ते फोन करून सांगितलं, मग आमचे लोक गेले सीओ साहेबाकडे, तर ते म्हणतात ठीक आहे, हा तर तुमच्या हक्काचा आहे, आम्ही तुम्हाला देतो। मग जेव्हा काल बोलणी झाली सीओ साहेबासोबत फोनवर, तर ते म्हणतात नाही आम्ही मीटिंग घेऊ, मग नंतर पाहू, हा असा करू तसा करू। तर आम्हाला आमची मागणी हेच आहे की आम्हाला ते पाहिजेच, येऊन पाहिजे आम्हाला। मध्ये च्या तलाव आहे, त्यामध्ये लिहिलेलं आहे 1 घ मध्ये तो जो कलम आहे 3 घ मध्ये लिहिलेलं आहे का हे तुम्हाला राई आहे किंवा मत्स्यपालन करणं आहे, म्हणजे तुम्हाला ते जमीन तुम्हाला तुमच्यासाठी दिलेली आहे, तुम्हाला तिचा कसा उपयोग करायचा आहे तुम्ही करा ते। अच्छा, तर मग जनप्रतिनिधी आपल्याला भेटले काय आणि भेटले तर काय बोलले ते? जनप्रतिनिधीमध्ये कोरटे साहेब आलते आमचे माजी दा, फोन लावला कलेक्टर साहेबाला, कलेक्टर साहेब म्हणले का ठीक आहे मी करून देतो। त्याच्यानंतर कोणी जिल्हा परिषद सदस्य आले होते काल, वंदनाताई काळे, त्यांनी म्हणलं ठीक आहे मी फोन करतो, त्याची सॉल्व्ह करू आपण प्रॉब्लेम। नंतर सभापती आले होते पंचायत समितीचे, तेही बोलले ठीक आहे आम्ही बोलतो करून देतो। BDO साहेब आले होते, BDO साहेब म्हणतात ठीक आहे मी त्यांना बोलतो देतो। म्हणजे सर्व लोक येतात आणि तेच म्हणतात मी करून देतो, पण आतापर्यंत आमचे जे मतदारसंघातले आमचे आमदार आहेत जे पुरा ते आतापर्यंत त्यांनी भेट दिलेली नाही। ज्या फोन आला होता ते सांगत होते का मी मुंबईला होतो, अधिवेशन सुरू होता, आज येतो असे ते बोलले आहेत। काय होते आमदार संजय पुराम जेव्हा येणार आपल्याला आश्वासन देणार, मग आपण उठणार काय उपोषणावर? आता ते कशा प्रकारे आम्हाला काय म्हणजे आश्वासन देतात त्यावर तो निर्भर आहे की मग तसा मग आम्ही उठू शकतो। संजय पुराम तुमची मागणी पूर्ण करू शकते असा विश्वास आहे का तुम्हाला? विश्वास म्हणजे आमचे सिटिंग MLA आहेत, तर ते होऊ शकते का आमची मागणी पूर्ण करू शकतात। ते साहेबांना फोन करून म्हणा किंवा परस्पर भेटून ते करू शकतात, असा आहे विश्वास आम्हाला। जर समजा आपली मागणी पूर्ण झालीच नाही तर मग शेवटचा पाऊल काय असेल आपले? नाही, मग कसं आहे आम्हाला दुसऱ्या काही प्रकाराने आम्हाला आंदोलन करावं लागेल, रास्ता रोको म्हणा किंवा मग काही जाळपोळ करणे किंवा काहीतरी मोठा असं नाही का, कारण की हे जो आंदोलन करत आहो तर हा आंदोलन पूर्ण देशासाठी आहे। हा फक्त आमच्या सालेकसा तालुका किंवा देवरी किंवा गोरेगाव किंवा गोंदिया हा सर्व पूर्ण भारतासाठी आहे। तर म्हणून आम्ही असं वाटते का जो आदिवासी आणि इतर पारंपरिक वननिवासी यांच्यासाठी जो कायदा बनलेला आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे, बस आमची ही मागणी आहे। अच्छा, तशामध्ये आपण आता 8 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहात, तशामध्ये कोणाची प्रकृती खालावली नाही का? नाही, 2-3 लोकांची BP म्हणजे 2 लोक आहेत त्यांची थोडीशी BP वगैरे वाढली होती, काही लोकांची कमी झाली होती,
थोडा अशक्तपणा आला होता. मग ते डॉक्टर वगैरे आले, मग त्यांना ते ORSच्या पावडर वगैरे देऊन आणि त्या गोळ्या वगैरे दिल्या होत्या त्यांनी. सध्या तर थोडे बरे आहेत, आता काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांची सुद्धा यावर काय प्रतिक्रिया आहे बघूया. काय म्हणता, आता 8 दिवस झाले बसलेला हा उपासी तपासी, तर आतापर्यंत आपल्याला जे लोक भेटलेले आहे, जसे आता आपल्या पूर्ववक्त्यांनी सांगितलेलं आहे, तर आता आपल्याला काय अपेक्षा आहे, काय वाटते का कोणी येऊन आपले समस्याचा तोडगा काढतील आणि तुमची मागणी पूर्ण करतील? सर्वप्रथम मी आपले परिचय देतो. मी दल्लाल कुंबरे, ग्रामसभा महासंघ मानागडचे मी सदस्य आहे. ह्या परिस्थितीमध्ये सध्या आमच्या इथं भेट द्यायला आले त्यांच्यापैकी आपल्याला असं वाटत नाही की आपला तोडगा निघेल, कारण जेव्हा कायदा पाहतो त्याच्यात उल्लेख आहे की वन संपदा इथून जे येणारे खनिज म्हणा जे काही असेल ते ग्रामसंघाच्या प्रॉपर्टी आहे. पण आम्ही ज्या उपोषणासाठी बसलेलो आहो आपण इथं, ज्या तलावाचे सातबाऱ्यावर नोंद असून कलेक्टर साहेबांनी ग्रामसंघाला दिलेला आहे, त्या तलावाच्या निलाव म्हणा या लीज म्हणा तो ग्राम महासंघाला गेल्या पाहिजे. पण असे जिल्हा परिषद पंचायत समिती काही करत नाही आहेत. याच्यामध्ये आम्ही निषेध करतो आणि ज्या कायद्याच्या अंमलबजावणी झाला पाहिजे ते कायद्याच्या अंमलबजावणी पंचायत समिती जिल्हा परिषद आतापर्यंत काही केले नाही. अच्छा, आतापर्यंत काही केले नाही. आता नेमकी शेवटची भूमिका आपली काय असेल? शेवटची भूमिका असं आहे, दिवस झाले अन्नत्याग उपोषणाला बसले आहो, रिझल्ट दिला नाही तर तीव्र आंदोलन जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिसला घेऊन जाणार असे महासंघाचे वतीने घोषणा करतो. तर यांनी आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत आणि आता ह्यांची मागणी आतापर्यंत पूर्ण झालेली नाही आहे. अशामध्ये अनेक अधिकारी कर्मचारी येऊन भेटून गेले आणि पदाधिकारी सुद्धा येऊन भेटून गेले, पण त्यांना आतापर्यंत ठोस आश्वासन मिळालेलं नाही आहे. त्यामुळे ते अजूनही आता बसलेले आहेत आणि जर यांची मागणी पूर्ण झाली नाही तर जिल्हा परिषद आणि जिल्हा अधिकारी कार्यालय आंदोलन करण्याची मानस दाखवलेला आहे आणि चेतावणी त्यांनी दिलेली आहे. तर अशामध्ये आता नेमके बघणे हे महत्त्वाचे ठरेल की ह्या क्षेत्राचे आमदार संजय पुराम आज पावसाळी अधिवेशनातून वापस येत आहेत आणि यांना भेट देत आहेत. तर ते यांचा तोडगा काढतील का आणि यांच्या समस्या दूर करतील का आणि त्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषणावरून उठतील का, हे मात्र बघणे महत्त्वाचे ठरले आहे. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.